आपल्या मुलांमध्ये ना 5 असे बिहेवियर्स आहेत जे ॲज अ पेरेंट आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटतात, परंतु ॲक्च्युली रिसर्च असं सांगतो की ते क्युरियस माइंडचे लक्षण आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन द्याल ना ते ब्लाइंडली ॲक्सेप्ट करत नाही, ते त्याला वाय विचारतात. जोपर्यंत त्याच्या मागचं रॅशनल त्यांना कळत नाही ना तोपर्यंत ते ॲक्सेप्ट करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्टिरिओ टाईप करणं किंवा इझी एंटरटेनमेंट शोधणं, याच्यापेक्षा सुद्धा ते वेगळं काही चॅलेंजिंग गोष्टी असतील ना तर ते करण्यामध्ये जास्त वेळ घालवतात. तिसरी गोष्ट म्हणजे काही तुम्ही रूल बुक दिलेलं असेल, हे करायचं, सकाळी उठलं ते करायचं, या रूल्सला ते चॅलेंज करतात. त्या रूल्सच्या मागचं रॅशनल कळेपर्यंत सगळे ते फॉलो करतात, तर आपणलाच आहेत ते रूल्स हे जाणून घेईपर्यंत ते रूल्स फॉलो करत नाही. चौथी गोष्ट म्हणजे ते इन्फॉर्मेशन जे तुम्ही काही देता ना ती क्वाइटली प्रोसेस करतात. तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगितली ते 1-2 दिवस त्याच्या प्रश्न नाही विचारणार, पण तिसऱ्या दिवशी ते ॲक्च्युली दे हॅव प्रोसेस दॅट इन्फॉर्मेशन तुमच्या ते लक्षात येतं. आणि पाचवी गोष्ट त्यांची कुठल्याही आयडियाज असतील ना त्याला ते लॉजिकली डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात. भले ती आयडिया इडिओटिक असेल, भले ती नॉनसेन्स असेल, पण त्यांचं लॉजिकही काही थातूरमातूर असेल, पण ते लॉजिक ते बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. जगामध्ये ना जे लोक प्रश्न विचारतात ना ते जास्त सक्सेसफुल झाले. त्यामुळे क्युरियस माइंड इज मोर इम्पॉर्टंट दॅन फॉलोअर्स. आणि म्हणून आपल्या मुलांमध्ये जर का क्युरियस माइंड होत असेल ना तर ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात.